मित्रांनो, मुली अशा का असतात यार? म्हणजे सगळ्याच मुली अशा असतात का माझ्या बहिणीसारख्या? तर काही दिवसांपूर्वी मी माझ्यासाठी एक पार्सल मागवलं होतं ऑनलाईन, आणि दरवेळेस मी काही ना काही ऑनलाईन मागवलेलं असतं ना, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीला ती ओपन करण्याची आणि काय आहे ते बघण्याची एक्साइटमेंट असते. एक्साइटमेंट असणं काही चुकीचं नाहीये, पण जे काय मी माझ्यासाठी मागतो ना, ती स्वतः वापरते म्हणजे वापरतेस. काही पण होऊ द्या, काही पण असू द्या. तर असंच ना, आज पण एक माझं पार्सल आलं होतं आणि मी माझ्या सॅकमध्ये ठेवलं होतं पाहून. म्हणलं जेव्हा दिदी जॉबला जाईल तेव्हा ओपन करेल, पण आईला दिसलं आणि आईनं सॅकमधून काढलं तेव्हा दिदीला पण दिसलं आणि दिदीनं चांगलं ओरडायला चालू केलं की काय आहे काय आहे, मला पण बघू दे. पण तिला झाला होता लेट जॉबसाठी आणि ती निघून गेली होती. नंतर मी अनबॉक्सिंग केली. याच्यामध्ये काय काय होतं ते आपण पाहूयातच, पण त्याच्या आधी हे बघून घ्या ना, त्या लोकांनी मला एक फ्री गिफ्ट दिलं होतं. त्याच्यामध्ये 2 मिनी परफ्यूम दिसले मला, नंतर 2 पेजेस होते, आपण तिकडे लिहू शकतो. आणखीन 2 मिनी परफ्यूम दिसले मला, असे टोटल 4 परफ्यूम पाठवले होते आणि त्यांची पॅकेजिंग एक नंबर होती, मला जाम आवडली आणि सुगंध पण खूप छान होता. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी एक मेकअप आर्टिस्ट आणि स्वतः मेकअप आर्टिस्ट असून ना, मला स्वतःची स्किन केअर करायला आवडत नाही. असं नाही की मला त्यातलं काही माहित नाही, पूर्ण नॉलेज आहे, पण स्वतःची स्किन केअर करायला एवढा कंटाळा आहे ना की त्यातला कंटाळा मी काढू शकत नाही. पण आताच्या व्हिडिओला तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट वाचून ना, मी माझ्या स्किन केअर साठी सामान ऑर्डर केलं होतं. तुम्हाला सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगितलंय की दादा मला स्किन केअर साठी सांगणार, सजेस्ट करणं. तुम्हाला सगळ्यांना माझे मेकअप केलेले ते जाम आवडतात, पण तुम्हाला स्किन केअर पण पाहिजे, त्याच्यासाठी मी हे सगळं सामान ऑर्डर केलं होतं. आता आपली सगळी अनबॉक्सिंग झाली होती, म्हणलं आजपासून नाही आतापासून स्किन केअर चालू करूया. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावायला घेतलं, पण त्यातनं काही प्रोडक्ट येतच नव्हतं. आता माझा जीव काय जीवामध्ये राहिला नव्हता, कारण असं वाटायला लागलं होतं की एवढे मोठे पैसे टाकले, त्या लोकांनी काही डुप्लिकेट पाठवलं काय याच्यामध्ये? काहीच नाहीये, येतच नाहीये बाहेर. मॉइश्चरायझर तर लावलं होतं, पण सनस्क्रीन बाहेर यायचं नावच घेत नव्हती. मला वाटते मला अशी लाजत बिजत होती काय ती. इकडे माझी स्किन केअर तर झालेली आहे मित्रांनो, पण तुम्हाला स्किन केअर वर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. तुमचा दादा तुमच्यासाठी व्हिडिओ पोहोचवेल. आणि हा स्किन केअरचा चांगला रिझल्ट पाहण्यासाठी 5 ते 6 महिने कंटिन्यू स्किन केअर करायला की तेव्हा जाऊन त्याचा रिझल्ट दिसतो. 1 ते 2 दिवसामध्ये कधी स्किन केअरचा रिझल्ट दिसत नाही. आजच्यासाठी एवढंच, उद्या भेटूया.